बॉस तो काहीतरी गुंडांच्या मागे. हो, आत पकडलंय सगळ्यांना. तू आत जा त्यांची हेल्प करायला. येस बॉस. काय झालंय केदार? तू मला सांगणार नाहीयेस का? काय झालं? मी करणार होतो, म्हणजे तो माझ्या समोर होता, पण मी फायर करणार ना तेवढ्यात माझे हात थरथर कापायला लागले आणि मला नव्हतं कळत. केदार, तू आपल्या बॅच मधला टॉप 1चा शूटर आहेस. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी तुला शूट करताना पाहिलंय. ब्लाइंडली सुद्धा 0 टार्गेट अचीव करतोस तू. आज तो माणूस तुझ्या डोळ्यासमोर होता, क्लीन टार्गेट होतं, तरी सुद्धा तुझे हात थरथरत होते. काय झालंय केदार? मला आता काळजी वाटायला लागली हा तुझी. नेम आहे तर गेम आहे असं म्हणतोस ना तू. मग तुझा नेम चुकला, तो पण आजच. माझ्या डोळ्यासमोर तो आला. कोण तो? तोच ज्याला मी लहानपणापासून शोधतोय. तो माणूस माझ्या डोळ्यासमोर आला. म्हणजे एखादा माणूस असतो ना जो आपुलकी भासवतो, म्हणजे त्याचं वागणं आपल्याला अगदी खरं वाटतं. त्याचं डोक्यावर ठेवलेला हात, आपल्या सोबत येऊन गप्पा मारणं, आपलं असं जवळच आहे म्हणून घट्ट मिठी मारणं, हे सगळं तो जे काही करायचा ना, तो अगदी हक्कानं आपला माणूस आहे असं म्हणून करायचा. मला वाटायचं की असंच आहे. हे सगळं नाटक होतं ग. खेडी, तू काय बोलतोयस? कसलं नाटक? ज्या माणसाने मला आणि माझ्या आईला फसवलं, आयुष्यभर मला अनाथासारखं वागवलं, त्याच माणसाला मी माझा बाप कोण आहे हे विचारायला गेलो.